प्लीज मला माफ करा. हे बघा, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ देऊ नका. यावर काहीतरी उपाय असेल ना? आहे ना, यावर एकच उपाय. हा हो, तुम्ही सांगाल ते करीन हो. काय नाही नाही, फार काही करायचं नाही सर. मी जे सांगेन तेवढंच करायचं. पण सर, सॉरी टू से, तुमच्यासारखे सरकारी अधिकारी जेव्हा अशा चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात ना, तेव्हा सर्वसामान्य लोकांचा सरकारी अधिकाऱ्यांवरती आणि कार्यालयांवरती विश्वास राहत नाही. इमानदारीची मीठभाकर खाऊन जी झोप लागते ना सर, ती अशा बेईमानीच्या पैशांनी लागत नाही. अहो, ते पैसे जे, हे बघा, हेच ते पैसे आहेत. ह्याच्यातला एकही रुपया मी घेतलेला नाही आहे हो बाबा. मला माहिती आहे माझी चूक झाली आहे चूक, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ देऊ नका हो. पोलिसांपर्यंत कशाला? म्हणजे यातून काहीतरी मार्ग. एक 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 मिनिट सर, तुम्ही शांत व्हा. बसा सर, बसा बसा, तुम्ही बसा प्लीज, शांत हो. हे बघा, माझी चूक झाली, मला माफ करा. म्हणजे हरकत नाही सर, पण आता मी जे सांगतोय ते नीट ऐका. उद्या टेंडर ओपन होणार आहे. नियमाप्रमाणेच टेंडर ओपन होईल. कुठलीही लबाडी करायची नाहीये. जी कंपनी योग्य दरात टेंडर भरेल तिलाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे. हो हो हो, चालेल. डन. एकदम डन. काही हरकत नाही. ओके, येतो. सर, लेट्स गो. कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तू तुझा डाव साधलासच. तुला जे मिळवायचं होतं ते तू साध्य केलंसच. पण मला खात्री आहे आदित्य, तू हे टेंडर तुझ्या कंपनीला चुकीच्या मार्गाने मिळवून दिलेस. खरंच याबद्दल मला वाईट वाटतंय, कारण मी तुला कधीच असा बिझनेस करायला शिकवलं नव्हतं. आणि प्रीतमवर भरोसा ठेवल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट आता आमच्या हातातून गेलंय. पण हे शेवटचं. इथून पुढे असं कधीच होणार नाही. कारण इथून पुढे मी बिझनेस मध्ये, प्रत्येक टेंडर मध्ये, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातीने लक्ष घालणार. कारण आता माझा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. राजा, प्रीतम, तू प्रियाला. मी सांगितलंय तिला सगळं. हो दादा, तुम्ही पुन्हा एकदा आमच्यासाठी, या घरासाठी धावून आलात. तुम्ही प्रीतमना वाचवलेत. आम्ही दोघे खरंच खूप नशीबवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखा मोठा भाऊ मिळाला. थँक्यू सो मच. प्रिया, इट्स ओके. दादा, तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. तुम्ही नसता तर आज काय झालं असतं माहीत नाही. आईंना जर हे सगळं कळलं असतं ना, तर आईंनी प्रीतमना शिक्षा तर दिलीच असती, पण त्यांना या सगळ्याचा खूप त्रास झाला असता. यार दादा, सॉरी यार. म्हणजे मला खरंच कळत नाहीये की माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली. माझ्या हाताने माझ्याच आयुष्याचा वाटोळा करायला निघालो होतो मी. तू होतास म्हणून बरं झालं यार. थँक्यू. इट्स ओके. पण परत कधी अशी चूक करू नकोस, कळलं का? अजिबात नाही.
पण या सगळ्यामुळे आई परत चिडली ना तुझ्यावर. अरे आत्ता कुठे आपण जरा तिचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न करत होतो आणि नको काळजी करू, होईल सगळं नीट. तुला तुझी चूक रिअलाइज झाली आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि आईच्या रागाचं काय, आज नाही तर उद्या तिचा राग जाईल बघ तू. दादा, मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करेन की सगळं सुरळीत होऊ दे आणि आपलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येऊ दे. प्रीतम, हे आईच्या कष्टाचे पैसे आहेत, त्याचा योग्य वापर कर, कळलं? नाही, आता तर हे पैसे मी मंदिरातच दान करणार आहे. त्यापेक्षा योग्य उपयोग असूच शकत नाही याचा. हो आदित्य दादा, हळूहळू. केवढी गडबड आहे तुमची? सॉरी, मी आलोच. अहो पण तुम्ही एवढ्या गडबडीत चाललायत कुठे? अगं, बरं मला सांगा, तुम्हाला काही हवंय का? मी स्टाफला सांगते, ते आणून देते. स्टेशनला जायचं आहे. स्टेशनला? पण का, म्हणजे आता? हो, कारण मला पारूला आणायचंय. ती येवानं पोचली असेल, मी मगाशीच जायला पाहिजे होतं, पण माझा फोन नेमका स्विच ऑफ झाला, त्यामुळे उशीर झाला. ठीक आहे, मी आलोच. बाबा, पारू, बाबा तुम्ही गेला होता हिला घ्यायला? हो, मी निघालोच होतो, माझा फोन. असू दे रे, मी माझ्या सुनेला आणायला गेलो होतो, त्यात बिघडलं कुठे? आणि काय झालं, ती तुलाच फोन करत होती, पण तुझा फोन लागला नाही म्हणून तिने मला फोन केला आणि मी स्टेशनवर गेलो आणि घेऊन आलो हिला. एवढं काय त्यात? थँक्यू. काय दिवस आले त्या घरावर. म्हणजे घराच्या मालकालाच आता एका मोलकरणीच्या बॅग्स उचलाव्या लागतात. अजून काय काय कामं करून घेणारी मोलकरीण सगळ्या घरच्यांकडून कोणास ठाऊक. असो, मला तर मज्जा येते सगळं बघायला. पारू, हारू, हारू अगं, कशी आहेस तू? आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं तुला. खूप आठवण येत होती तुझी. प्रिया मॅडम, मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची लई आठवण येत होती बघा. तुझा पेपर कसा गेला? एकदम छान गेला. सगळा पेपर नीट सोडवलाय. अरे वा.